एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार केली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय। महायुती विरोधात बंडखोर नेत्यांना आर्थिक पाठबळ द्यायचं काम होत असल्याचं अमित शहांकडे त्यांनी तक्रार केली आहे। पक्षप्रवेशासाठी पैशाचा बाजार मांडत असल्याची देखील त्यांनी तक्रार केली। बावनकुळे यांच्या समन्वयकाचा दाखला देत नवीन प्रदेशाध्यक्षाचे भूमिकेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। शिवाजी काळे यांचे दिल्लीचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। शिवाजी, शिंदेंची दिल्लीवारी आणि अमित शहांची बैठक, त्यामुळे असं हे तक्रार नाट्य रंगणार याची साधारण कल्पना होतीच, काय काय घडलंय? अगदी सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये त्यांनी जी तक्रार केलेली आहे ती रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भात केलेली आहे। त्यांची जी भूमिका आहे ती महायुती म्हणून महत्त्वाची असणं गरजेचं होतं। ते भलेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष असते तरी मित्र पक्षाची सौहार्दपूर्ण वातावरण जे चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा करून ठेवलेलं होतं आणि खास करून महायुतीमध्ये जे पक्षप्रवेश होते ते टाळायला पाहिजे असं वातावरण असणं गरजेचं होतं। मात्र महायुतीसोबत जे उमेदवार या अगोदर लढलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीचे आहेत अशा नेत्यांना, खास करून शिंदेच्या विरोधात जे नेते पराभूत झालेले आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये, अशा नेत्यांना भाजपकडनं ताकद दिली जात आहे, अशा नेत्यांना प्रवेश दिले जात आहे। हे कुठेतरी महायुतीमध्ये खळा टाकण्यासारखं आहे। त्याचबरोबर यासाठी पैशाचा वापर केला जात आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधातला जो आहे तक्रारीचा एक पाढाच वाचल्याचं समजतंय। मात्र त्याही पलीकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या नेत्याने सबुरीची आणि शांततेची भूमिका घेणं गरजेचं आहे। युतीमधील असा बेबनाव जो आहे जनतेसमोर जात असताना त्याचा एक जनप्रांतामध्ये प्रतिमा चुकीची ठरत आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीने माध्यमांमध्ये ज्या चर्चा होतात या सगळ्या बेबनावाच्या किंवा या संदर्भातल्या दुसऱ्या फुगव्याच्या, त्यामुळे देखील जनमानसामध्ये युतीची प्रतिमा जी आहे ती योग्य पद्धतीने जात नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि भाजप हे मित्र पक्ष आहेत, त्याचबरोबर त्यांची नैसर्गिक युती आहे। अजित पवार यांच्याप्रमाणे फक्त राजकीय युती नाही, ही देखील बाब या ठिकाणी स्पष्टपणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती झालेली ही युती आहे। त्यामुळे ही बाब देखील अमित शहा यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे। आणि या सगळ्यामुळे जी काही वैयक्तिक काही नेत्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा काहीतरी आपण वेगळं करत आहोत या स्वार्थापोटी युतीचं जे नुकसान होत आहे त्या संदर्भामध्ये ही टीका जी आहे ती टाळणं गरजेचं आहे असं देखील शिंदे यांनी या ठिकाणी पक्ष नेतृत्वाच्या समोर एक प्रकारे सांगितलेलं आहे। यानंतर काय बदल होतात का राज्यामध्ये आणि पक्षप्रवेश जे भाजपमध्ये सुरू आहेत ते असे सुरू राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाजी, ही नाराजी फक्त रवींद्र चव्हाणांबद्दल आहे की फडणवीसांबद्दलची सुद्धा आहे? कारण ज्या मंत्र्यांच्या विरोधात हे अशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली गेली असा शिंदेंनी आरोप केला ते सगळे मंत्री फडणवीसांना भेटले होते, मात्र फडणवीसांनीच उलट त्यांना सुनावलेलं होतं। एकंदरीत जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सध्या तरी कुठलीही नाराजी दिसत नाही, कारण रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। तर अशा वेळेस मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात, त्यांच्या मंत्र्यांबद्दल भले ते शिवसेनेचे असले तरी त्यांच्या संविधानिक दृष्टिकोनातून प्रमुख म्हणून जर पाहिलं तर ते मुख्यमंत्रीच असतात, कारण त्यांचा राजीनामा घेण्याचा त्यांना मंत्रिपद देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। त्यामुळे काही गोष्टीची समज देणं किंवा काही चुकलं तर समजून सांगणं हे काम देवेंद्र फडणवीसांचं आहे। पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कुठलीही तक्रार अद्यापर्यंत करण्यात आलेली नाही। मात्र शिवाजी, आय एम सॉरी इंटरप्ट करते, थोडंसं थांबवते। उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, आता एकनाथ शिंदे यांना थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करायची वेळ आली आहे।